MBBS साठी स्कॉलरशिप मिळते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. हॅलो, मी मृणाल. 50 डेज 50 डॉक्टरचा आज आहे डे 21. स्टुडंट सोबत पॅरेंट पण खूप टेन्शनमध्ये आहेत की ऍडमिशन होईल किंवा नाही, आणि ऍडमिशन होत असेल तर कुठं होईल, संपूर्ण खर्च किती लागेल, आणि खूप लोकांना हे देखील माहिती नाही की MBBS साठी स्कॉलरशिप पण मिळते. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ओपनसाठी संपूर्ण ट्युशन फी लागते. EWS EBC साठी 50% ट्युशन फी व 100% डेव्हलपमेंट फी लागते. आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ट्युशन फी नसते, फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते. आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये ओपन कॅटेगरीसाठी फुल ट्युशन फी असते. EWS EBC साठी 50% ट्युशन फी आणि 50% डेव्हलपमेंट फी असते. OBC SCBC साठी 50% ट्युशन फी आणि 100% डेव्हलपमेंट फी असते. VJNT SBC साठी 0 ट्युशन फी, 50% डेव्हलपमेंट फी असते. SC ST साठी 0 ट्युशन फी व 0 डेव्हलपमेंट फी असते. हा आता आपण इंडियामधील इन्फॉर्मेशन बघितली. तुम्हाला जर असंच अब्रॉडच्या गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला DM करा.